हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लिटल बेबी फॅमिली व्लॉग. तर सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता मी जयला नाचणी सत्व देत असते. तर इथे मी 2 टेबलस्पून नाचणी सत्व घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकून मिक्स करून घेतल्यामुळे त्याच्या गाठी बनत नाही आणि नाचणी सॉफ्ट होते. नाचणी हा मॉर्निंगसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. तर तुम्ही तुमच्या बेबीला मॉर्निंगला नाचणी देऊ शकता. ते मिक्सचर पूर्ण मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं आणि 2-3 मिनटं त्याला चांगलं हलवून शिजवून घ्यायचं. मिक्सचर असं थिक झालं की गॅस बंद करून गुड मॉर्निंग जयची मॉर्निंग खूप मस्त झालेली आहे आणि जयची झोप झाल्यामुळे जय एकदम फ्रेश दिसतोय. मॉर्निंगसाठी बेबीला खूप हेवी न देता नाचणी ही लाईट आणि हेल्दी ऑप्शन आहे. तर तुम्ही तुमच्या बेबीला नक्की देऊ शकता. दुपारी मी लंचसाठी जयला शिरा बनवते. तर त्याच्यासाठी मी 2 टेबलस्पून रवा घेतला आहे आणि 1 टेबलस्पून मखाना पावडर घेतली आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे ड्रायफ्रूट्स पावडर घेतलेली आहे. ते मिक्सचर चांगलं लाल होऊस तर भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं तूप आणि गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान शिरा झालेला आहे. शिरा हा खूप पौष्टिक असतो. तर तुम्ही तुमच्या बेबीला 6 मंथ नंतर शिरा देऊ शकता. जयला मी 12 वाजता शिरा देते कारण शिरा खाल्ल्यावर अर्धा तासाने त्याच्या झोपेचा टाईम असतो. बेबीसाठी झोपेचा टाईम हा खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळे आधी आपण बेबीला काय खाऊ घालतो ते खूप इम्पॉर्टंट असतं. सगळ्या बेबीजचं रुटीन वेगवेगळं असते, पण मी माझ्या बेबीचं रुटीन काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. जयचा झोपेचा टाईम हा 1 वाजल्यापासून तर 3-4 वाजेपर्यंत असतो. मग इव्हनिंगसाठी मी त्याला खिचडी बनवते. त्याच्यासाठी मी गाजर, बीटरूट, टोमॅटो, बटाटो आणि मूग डाळ मिक्स केलेले तांदूळ आणि पालक. खिचडी बनवण्यासाठी आधी तुम्ही कुकरमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे. नंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे. नंतर चॉप केलेले सगळे व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ आणि मूग डाळ ही दोन्ही मिक्स केलेले टाकून घ्यायचे आहे. नंतर चॉप केलेला पालक तो पण टाकून घ्यायचा आहे. नंतर पाणी टाकून ते छान मिश्रण हलवून घेऊ. नंतर कुकर बंद करून त्याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये अजून तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स मिक्स करू शकता. ही खिचडी तुम्ही 9-10 मंथच्या पुढच्या बेबीजला सुरू करू शकता. ही खिचडीची रेसिपी अगदी सिंपल आणि सोपी आहे आणि बनवायला पण पटकन आहे. आमच्या घराच्या बाहेर गायी आलेल्या आहेत. तर जयला गायी खूप आवडतात. तर गायी बघत बघत आम्ही खिचडी फिनिश केलेली आहे. जयला बनाना खूप आवडते. तर आम्ही अधूनमधून स्नॅक्समध्ये किंवा स्नॅक्स टायमिंगला
जयला बनाना देत असतो. जय 9 ते 10 मंथचा असल्यापासून बनाना खातो. नाईटला मी त्याला ज्वारीची भाकरी आणि दूध हे मिक्सरमधून मिक्स करून खाऊ घालते. जयला आता ह्याची सवय झालेली आहे. तुम्ही बेबीला देताना आधी त्याला टेस्ट करून बघू द्या, नंतर हळूहळू चालू करू शकता. रात्री बेबीजला जर हेवी खायला दिलं तर बेबीज ऑल नाईट झोपू शकतात. त्याच्यामुळे मी जयला रात्री थोडंसं हेवीच देत असते, कारण मॉर्निंगपर्यंत त्याला भूक लागू नये. इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवर सगळेजण मला जयचं डाएट प्लॅन विचारत होते. जय दिवसभर काय खातो, जय इतका हेल्दी कसा आहे, त्याचं डाएट शेअर करा, असे सारखे मेसेज मला येत होते. त्याच्यामुळे हा मी व्लॉग बनवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. जर अजून व्लॉग पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जयच्या इंस्टाग्राम ID इथे मेन्शन करत आहे, त्याला पण तिथे जाऊन तुम्ही त्याचे व्हिडिओज पाहू शकता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ह्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जय रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर ते पण मला तुम्ही DM करू शकता इंस्टाग्रामवर. बाय एव्हरीवन. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.